अगे 4 भांडी तास झालं घासायला लागल्या. सकाळच्यानं काय केलंस? अहो सासूबाई सकाळपासून मी पण कामातच आहे. लांबड आवाजी राहू दे. मला जेवाय वाढत चल. भुका लागल्या त्या मला. हो एवढी भांडी घासून आली. ये पटकन. आता कोणाचा फोन आला? अगं बाई माझ्या लेकीचा फोन. हॅलो बोल की बाळा. आई आजच्या आज मी तिकडे येणार आहे बघ. का गं काय झालं? थांब 2 मिनिट थांब. फोन चालू असू दे. हा बोल आता. अगं आई सकाळी सासूनं माझ्यासोबत भांडणं काढली. का ग? अगं दिवस रात्र मी ह्यांची कामं करत्या तरी पण वरनं मलाच बोलतात. मी एकटीने किती म्हणून करायचं? का तुझी मुठ्ठी जाऊ नाही का करायला? अगं नाही त्या नाहीत करत. का करत नाही? तिला खायला लागत नाही का? कुठं गेल्या सासूबाई? अगं त्या करत नाहीत म्हटल्यावर मला करायला पाहिजेच की. मग सासूला दिसत नाही का ती करते का नाही ती? अगं सासू सासरे पण त्यांच्याच बाजूने बोलतात. अजिबात कधी माझी बाजू घेत नाहीत. तू कशाला त्यांची उपसाबरी करत बसल्यास? माझं ऐक. नवऱ्याला घे आणि वेगळी राह तू. होय आई तुझंच बरोबर आहे. त्याच्याशिवाय सासू सासऱ्यांना पण आहे ना माझी किंमत कळणार नाही बघ. एक काम कर. त्या सासू सासऱ्याला नाही मोठ्या जावाकडे पिटाल आणि तू आणि तुझा नवरा राहावा सुखात. हा चालतंय. होय सासूबाई जेवायला ताट वाढून ठेव. जा आली मी. अगं ते सवलकडे घाल की आत. आईचा फोन. सासूबाई मी आलेले. आईचा फोन आलाय. तिकडे कुठं गेली? माझ्या पुढे बोलाय काय होतं? हॅलो हा आई बोल की ग. अगं काय सांगू तुला. मला तर लय वैताग आलाय बघ. मला नाही तर राहायचं. का अगं सकाळ संध्याकाळ सगळी कामं मलाच करायला लागतात. ह्यांच्यासाठी किती राबायचं मी. ह्यांची किती जरी उठाठेव केली ना तरी ह्यांच्यासाठी कमीच आहे बघ. वरून मला शिव्या घालायच्या. मी किती म्हणून ऐकून घ्यायचं. मी तर आता सेपरेटच राहणार आहे. आणि सासू सासऱ्यांचं काय ग. ते जातील की मोठ्या जावेकडं. त्यांना आणि मी कशाला सांभाळू. एकत्र कुटुंबात कसलं आलंय ग आई सुख. काय ग काय म्हणतेस? अगं एकत्र कुटुंब आहे म्हटल्यावर काम जास्त पडणार. कोण तर काहीतरी बोलणार. त्यात असल्या गोष्टी काय मनावर घ्यायच्या असतात काय? अगं घर आहे म्हटल्यावर घरात भांडं लागणार की. आजपर्यंत आम्हाला होतंय तेवढं आम्ही केलंच की. तू अशी कशी म्हणतेस लगेच मी बाजूला राहणार? तुम्ही बाजूला राहिला तर आम्ही काय करायचं? तू आमचा विचार केला नाहीस. अगं सुख दुःखात आपलं परिवारच सोबत उभा राहतं. बाहेरची येत नाही ते आपल्या सोबत. सासूबाई मला तुम्हाला हेच सांगायचंय. तुमचं आणि ताईंचं जे फोनवर बोलणं चालू होतं ते मी सगळं ऐकलं. ते मला खरंच चुकीचं वाटलं. जेव्हा मी माझ्या नवऱ्याला घेऊन बाजूला राहायचं म्हटलं तेव्हा तुम्हाला किती वाईट वाटलं. तुम्ही कुठं जाणार? आम्हीच तुमचा आधार आहे. हे एकत्र कुटुंब विस्कळीत झालं तर काय होईल? अशा किती गोष्टी तुमच्या समोर आल्या. तसंच ताई जर त्यांच्या नवऱ्याला घेऊन बाजूला राहिल्या तेव्हा त्यांच्या सासू-सासऱ्यांना काय वाटणार? तुम्हाला जसं वाटतं की नाही की आपलं सगळं कुटुंब एकत्र राहावं तसंच ताईंचा पण परिवार एकत्र राहावा याचा विचार करा. खरं सुनबाई माझं चुकलं अगं. मी फक्त अगं माझ्या लेकीचाच विचार केला. शेवटी आईचा तड ग. पण जाऊ दे. तू माझी चूक दाखवून दिलीस बघ. मी आत्ताच तिला फोन करून सांगते की तू तुझ्या घरात सुखी राहा. चुकीचा निर्णय काय घेऊ नकोस म्हणून.